आज गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर. झूमच्या आजच्या प्रांगणात जमलेल्या सर्व साधकांचे आणि श्रोतृगणांचे हार्दिक अभिवादन. सद्गुरू सरांच्या चरणी आत्मवंदन. अनिता भाभी यांच्याही चरणी आत्मवंदन. गेले काही गुरुवार आपण अनिताताईंच्या आध्यात्मिक जीवनाची वाटचाल, त्यांचे साधनेतील दिव्य अनुभव कथन ऐकत आहोत आणि आजही ऐकणार आहोत त्यातला काही भाग. अनिताताईंविषयी, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी रुपालीताई, योगधामचे सचिव श्री अमित तांबे, योगधामचे उपाध्यक्ष डॉक्टर भोकरे, योगधामच्या ज्येष्ठ साधिका छायाताई यांच्याकडून आपण अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जाणून घेतले आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जवळून परिचयही आपण घेत आहोत. त्यांच्या पर्सनॅलिटी विषयी काही मुद्दे मला प्रकर्षाने जे जाणवतात ते मला खूप दिवसांपासून बोलायची इच्छा होती आणि सरांची परवानगीही मिळाली. त्याविषयी थोडं आज बोलू इच्छिते. खरं तर या मनोगताची मी खरंच काही तयारी केली नाही अशी, पण मला जे जे जाणवतंय ते मी आज थोडं माझ्या शब्दात निवेदन करणार आहे. समोरच्याच्या भावविश्वात किती सहजतेने अनिताताई प्रवेश करू शकतात. त्याच्या असणाऱ्या समस्या, त्यांचे असणारे प्रश्न, भले ते कौटुंबिक असो, साधनेतील असो, प्रयोग जुळवतानाचे असो किंवा पर्सनल असो, काहीही असो, कुठल्याही लेवलचे असो, त्या सहज त्या भावविश्वात सामावून जातात आणि तेथून त्या समस्यांवर आपलं मार्गदर्शन करत राहतात. खरंच कोणताही विषय असो, त्या इतक्या सहजतेनं आपलं सहज सुलभ मार्गदर्शन कायमच देत राहतात. योगदानमधील प्रत्येक मुलगी, माझ्यासारखी प्रत्येक मुलगी, तिचं सासर माहेर, मला वाटतं त्या मुलीच्या सर्कम्फरन्स मधले असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा डाटाबेस अनिताताईंच्या डोक्यात तयार असतो. I like really feel sometimes what an amazing network she has. म्हणजे माझं माहेर सांगली, माझी वहिनी तीही साधक, तिचं माहेर लातूर, तिची बहीण औरंगाबाद, असं औरंगाबाद, लातूर, सांगली, माझं सासर परभणी, अशा प्रत्येक मी जे बोलेन, ह्या एक मी उदाहरणास्तव बोलत आहे की मी ज्या व्यक्तींविषयी बोलेन त्या प्रत्येक व्यक्तींचं काही ना काही रेफरन्स कुठे ना कुठे बोलायला त्यांना पूर्ण लक्षात राहतं. आणि जेव्हा बापू म्हणले की ताई हॅज अमेझिंग मेमरी, तर तेव्हा मला असं खरंच वाटलं की नाही, खरंच अमेझिंग डेटाबेस, कितीही वर्षापूर्वीचा रेफरन्स असो, त्या सरांसारखंच परत म्हणतात, हो मला लक्षात आहे. आपण कधीही फोन करू शकतो असं आपण छायाताईंच्या मनोगतामधनं पण ऐकलं. आणि म्हणजे आपण सगळेच त्या उक्तीचा अनुभव घेतो की ताईंना आपण कधीही फोन करू शकतो, कधीही. म्हणजे आतापर्यंतच्या आपल्या सगळ्यांच्या अनुभवात हे असणारच आहे की आपण कधीही ताईंचा फोन जरी बिझी आला तरी त्यांचा कॉलबॅक येणार नाही असं होतच नाही. थोड्या वेळानं येईल, त्या ऍड्रेस करणार म्हणजे करणार आपली क्वेरी. आणि गेले काही महिने या झूम मीटिंगच्या कामानिमित्त असो, म्हणजे कामानिमित्तही नसो, एरवीही हा अनुभव सगळ्यांनी आपण घेतलेलाच आहे, पण या कामानिमित्त जेव्हा आपण म्हणजे आठवड्यातील आता 5 दिवस मी ताईंशी बोलते, कधी जास्त बोलते कधी कमी बोलते, इट डिपेंड्स ऑन काय सिच्युएशन असेल त्याच्या निमित्ताने. कोणत्याही वेळी करा, सकाळी करा, रात्री करा, शी इज अवेलेबल, ऑलवेज अवेलेबल. उलट त्या समोरच्याचे टाइम टेबल पाहतात, त्यांची अवेलेबिलिटी चेक करतात की अरे नाही, आता ऑनलाईन स्कूल्सचं वेळ असेल, 12:30 पर्यंत ही अवेलेबल नसेल, तर त्या 10:15 ते 10:30 जो ब्रेक असेल, म्हणजे मी माझं बोलतेय, 10:15 ते 10:30च्या ब्रेकमध्ये जर शीतल अवेलेबल असेल आणि तिचा कॉल जर मला आता घ्यायचा असेल तर त्या घेणार म्हणजे घेणार, किंवा त्या मग नंतर व्हॉट्सअपद्वारे कम्युनिकेशन करतील. काहीही करून त्या समोरच्याचं टाइम टेबल इतक्या सुलभतेनं अडॅप्ट करतात आणि त्यांच्या प्रश्नाला सहज उत्तरं देतात. म्हणजे फक्त समोरच्याच्या नाही, समोरच्याच्या कुटुंबियांचं पण त्यांना टाइम टेबल सहज माहित असतं. सहज एखाद्याच्या घरी काय जेवणाची वेळ असेल, एखाद्याच्या घरी काय फॅमिली टाइम असेल, एखाद्याचं काय चालू असेल आता, त्यावेळी त्या सहज फोन करत नाहीत. त्या विचारतात आधी मी फोन करू का, बोलू का आता, आणि मग त्या बोलायला सुरुवात करतात. म्हणजे इतकं नम्र कुणी कसं असू शकतं, ह्याचं मला खरंच कधी कधी आश्चर्य वाटतं. झूमच्या
इनिशियल सेटअपचा कॉल, म्हणजे तेव्हा ट्रायल्स सुरू होते सगळ्यांचे. त्या ट्रायल्सच्या वेळी पण मला असं कधीही जाणवलं नाही की ताई एखादी नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. ताई एखादी नवीन टेक्नॉलॉजी किंवा कुठलाही नवीन काही ऍप त्या जाणून घ्यायचं असेल तर त्या सहज अडॅप्ट करतात. शी इज अ व्हेरी क्विक लर्नर. म्हणजे हा मी स्वतः या मागील काही महिन्यात अनुभव घेतलेला आहे. टाइम मॅनेजमेंट काय असतं हे आपण बऱ्याचदा ताईंकडून ऐकतो, म्हणजे पण त्याचा अनुभव घेण्यासाठी मला असं वाटतं की टाइम मॅनेजमेंट म्हणजे आपण स्वतःविषयी बोलतो. मला जर 5:30 ते 7 ही वेळ आजच्या झूम कॉलसाठी काढायची असेल तर मी माझ्या कुटुंबासाठी टाइम मॅनेजमेंट करते, की माझ्या मुलांचं खाणं पिणं किंवा माझ्या रात्रीच्या जेवणाची तयारी, हे सगळं आपलं माझ्या या परिघाच्या जवळपास सगळं हे सुरू असतं प्लॅनिंग. पण ताईंचं तसं नसतं. ताईंचं म्हणजे समोरचं योगधामचं प्लॅनिंग किंवा योगधामचं टाइम मॅनेजमेंट आणि स्वतःचं जुळेलच या हिशोबाने त्या पुढचा विचार करत असतात. म्हणजे जेव्हा आपण फक्त आजचं सत्र अटेंड करायचं प्लॅनिंग करत असतो, ताई खूप पुढचा विचार करत असतात. ताई ती लिंक किती जणांपर्यंत पोहोचेल, किती जण या सेशनद्वारे त्यांना हे अनुभव कथन ऐकायला मिळेल, हा सगळा विचार करत असतात. म्हणजे टाइम मॅनेजमेंट आपल्यासाठी म्हणजे खूप इनिशियल लेवलवर आपण हे सगळं मॅनेज करतो. शी इज वे टू अहेड इन दॅट टाइम मॅनेजमेंट, असं मला बऱ्याचदा वाटतं. म्हणजे आपण चालणार आहे नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली, पण एक त्या कुठपर्यंत विचार करतात असं मला वाटतं. आणि कुठलाही प्रश्न असो, एडिटिंग रिलेटेड काही क्वेरी असो, योगधामच्या सोशल मीडिया रिलेटेड असो किंवा कुठलाही असो, न्यूट्रिशन असो, क्रियायोग असो, कुठलीही क्वेरी असो, त्या कधीही वरवर उत्तर देत नाहीत. त्या ती क्वेरी आपली अडचण समजून घेतात आणि मग त्याला व्हॅल्युएबल गायडन्स करतात. म्हणजे त्या समोरच्याच्या अडचणीचा सखोल विचार असतो. मला एकदा आठवतं की आळंदीचं मासिक शिबिर होतं, सर आणि सगळे साधक होते आणि क्रियायोगाचं काहीतरी एंट्री फॉर्म, त्याच्यातले 2-3 शब्द त्यांनी स्वतः तिथे आळंदीच्या मासिक शिबिरात त्यांना दुपारी जमलं नव्हतं, पण रात्री त्यांनी ते शब्द करेक्ट करून मला पाठवले होते की शीतल हे असं नाही, हे असं वर्डिंग. म्हणजे वेळ काढायचा असेल तर आपण कसंही करू शकतो, हे ताईंकडनं आपण शिकतो. ताईंनी जेव्हा आपल्या मनोगतात सांगितलं, म्हणजे मला वाटतं सुरुवातीच्याच गुरुवारी जेव्हा त्यांनी सांगितलं की योगधाम मध्ये एक घडणे आणि घडवण्याची प्रक्रिया निरंतर चालते, त्या स्वतः इथे आपल्या सद्गुरू सोमाणी सरांच्या सानिध्यात जशा घडल्या गेल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनावर अखंड चालत आलेल्या आहेत आणि पुढेही चालत राहतील. आधी कृती आणि मग उक्ती याचा प्रत्यय आपल्याला ताईंच्या पर्सनॅलिटी मधून प्रत्यय कायम येत राहतो. सर म्हणतात कायम, प्रेमाचं भांड हे काठोकाठ भरलेलं असेल तर आपण समोरच्याला देणार. आणि कायम सरांचं ही उक्ती म्हणजे सरांचं हे वक्तव्य ताईंच्या सानिध्यात अगदी खरं जाणवतं की किती आत्मीयता, किती प्रेम एखाद्याला द्यावं. कारण की स्वतःच त्यांच्याकडे इतकं ओव्हरफ्लो आहे त्या प्रेमाचं, तर त्या नक्कीच त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, ती साधक असो नसो किंवा एखाद्या साधकाची नातलग असो, कोणीही असो, ती व्यक्ती त्यांच्याकडनं प्रेम घेतल्याशिवाय जाऊच शकत नाही. आपण एक सहज कीप इन टच म्हणतो, ताई त्याला खरं करून दाखवतात. अगदी सुरुवातीचा एक अनुभव सांगणार आहे मी. 2004 मध्ये जेव्हा नवीन साधक होते आणि योगधाम हे सगळं नवीन होतं मला. योगधाम साधक कोणाशीही जास्त अटॅचमेंट नव्हती, कारण की मी एका महिन्यातच US ला गेलेले होते. पण योगधाम मध्ये जरी नवीन असताना आपण समोरच्याची कसं बोलतो, सुरुवातीला त्याला कसं खुलं करतो, हे ताईंकडनं मी कायम ऑब्झर्व करते, कायम शिकत आलेली आहे. की एखाद्याला सहज ड्रेसवरनं कॉम्प्लिमेंट देणे किंवा त्याला सहज म्हणणे की हाऊ यू हॅव नाईसली कॅरीड दिस ड्रेस, किंवा आज छोट्या मुलांशीही बोलताना त्या किती सहजतेनं बोलतात. म्हणजे आता माझीच मुलं जेव्हा त्यांना अनुभव सांगतात फोनवर, त्यांनी कधीही असं सांगितलेलं नाहीये की मला आत्ता वेळ नाही म्हणून, कधीही नाही. कोणत्याही वेळी फोन करा. शी इज ऑलवेज रेडी टू लिसन युअर अनुभव, शी इज ऑलवेज रेडी टू सॉल्व देअर क्वेरीज अँड शी इज ऑलवेज देअर. म्हणजे असं म्हणतात ना की एका श्वासाश्वासात फक्त योगधामचं कार्य, त्याचा विस्तार, योगधाम मधल्या प्रत्येक साधकाची प्रगती जी व्यक्ती पाहते
अनुभवते आणि सतत त्याचाच ध्यास घेते. हे हे ताईंकडनं आपण शिकतो. सरांनी काय काय ताईंना दिलंय आणि त्यांनी स्वतःच्या पात्रतेनुसार कसं त्यांनी अडॅप्ट केलंय, कसं वृद्धिंगत केलंय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ताई. ताई, आणि एक स्मॉल सरप्राईज फॉर यू फ्रॉम पार्थ अँड वृंदा. दे हॅव रिटन सम ऍडजेक्टिव्स युझिंग युअर इनिशियल्स. ए, अडोरेबल. एन, नीट. आय, आयडॉल ऑफ अवर महायोगधाम. टी, talented. आणि वृंदा suggested it should be multi-talented. So A, attractive, amazing, awesome. So that surprise they were meant to give you on your birthday, but they are little late. माझं जे 2 शब्द मला बोलायचे होते, सरांनी त्याच्यासाठी परवानगी दिली, त्याबद्दल मी सरांची आभारी आहे. आणि आता पुढे थोडंसं सरकूया. आज खूप मोठा विषय असा आहे की काय बोलावं, कशी सुरुवात करावी. खरोखरीच थोडीशी वेगळी परिस्थिती माझी आहे. आजपर्यंत अनेक वेळा असं वाटलं, अनेक वेळा हे भाव मनामध्ये येऊन गेले सर, की सरांच्या विषयी बोलावं किंवा सरांच्या विषयी काही लिहावं. पण प्रत्येक वेळी सरांचं व्यक्तिमत्व कुठल्याही शब्दाच्या मध्ये पकडता येणं, कारण नेहमी हा भाव आहे. जसं कबीरदासजींनी सांगितलंय की सात समंदर की मसी करू, लेखनी सब बन राय, पूरी धरती कागज बनाओ, फिर भी गुरुगुण लिखा न जाय. आणि इतकी वर्ष सर तुमच्याकडून हे सगळे अनुभव घेत असताना तुमचं व्यक्तिमत्व उत्तुंग म्हणा, अफाट म्हणा, शक्तिशाली म्हणा, सामर्थ्य म्हणा, मराठी, हिंदी, कुठल्याही जगामधल्या कुठल्याही भाषेमधलं कुठलंही या प्रकारचं विशेषण त्याला लागू शकत नाही. हे मी अनुभवातनं बोलतीये, अनुभवातनं सांगते. त्याच्यामुळे असं होतं ना सर, आपण कुठल्याही शब्दातून बोललो, कितीही आतून बोललो, तरी ते माझं मलाच एक प्रकारे पोकळ शब्द वाटायला लागतात. म्हणून आजपर्यंत खरंच मी कधी इतक्या ह्यानी अशा पद्धतीने की नाही सर मला तुमच्याविषयी बोलायचंय असं मी कधी म्हणलेलं नाही. मला नेहमी असं वाटतं सर की कुठल्याही साधकानी, शिष्यानी आपल्या सद्गुरूंविषयीच्या भावना शब्दातून व्यक्त करत असताना किंवा शब्दातून व्यक्त करण्यापेक्षाही त्या कृतीमधून व्यक्त कराव्यात, हा माझा नेहमी भाव राहिलेला आहे. आणि म्हणून साधकांसाठी हे एक फक्त समजून घेणे, जाणून घेणे हा भाग महत्वाचा आहे की आपण ज्या प्रांगणामध्ये आहोत, ज्या प्रांतामध्ये आहोत, ज्या महायोगधाम मध्ये आहोत आणि ज्या सद्गुरूंच्या छत्रछायेखाली आपण आहोत, ते सद्गुरू काय आहेत हा थोडासा अनुभवातून माझ्या नेहमी असं होतं सर की सरांच्या विषयी काही सांगायचं म्हणजे आपण माऊलींच्या ओवीचा आधार घेऊ, कबीरदासजींच्या दोह्याचा आधार घेऊ, तुलसीदासजींच्या घेऊ, हा आधार घ्यावा लागतो. कारण माऊली असोत, कबीरदासजी असोत किंवा आणखी जे जे संत असतील, सरांच्या विषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपले शब्द कमी पडतात. हाच भाव नेहमी राहिलेला आहे सर. त्याच्यामुळे हा भाव मी आज तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते की कदाचित मी सांगण्यात बोलण्यात कमी पडेल, आधीच तुमची क्षमा मागते की कुठे माझं चुकेल किंवा कुठे मी बोलण्यात कमी पडेल, तिथे मला सगळ्यांनी समजून घ्यावं. अगदी सुरुवातीचा काळ आहे आणि मला असं वाटतं 98 साली किंवा 99 साली आमचे बापू डॉक्टर भुकरे आपले जे आहेत परभणीला होते आणि त्यांची ट्रान्सफर उदगीरला झाली होती. त्या काळात आम्ही सगळे सहकुटुंब परभणीला गेलो होतो आणि सरांची ज्ञानेश्वरी तेव्हा डॉक्टर परतानींच्याकडे चालायची. तर मला असं वाटलं की आपण काही नेहमीच असं होतं की आपण कुठे जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये, हा एक भाव असतो, कोणाचाही असणारच आहे तो. मी काही घेऊन गेले होते, मला वाटतं चितळेंच्याकडची आंबा बर्फी वगैरे असावी, आणि मग सगळ्या ज्ञानेश्वरी मधल्या सगळ्या साधकांना त्यावेळी देण्यासाठी नेलं होतं. हा इतका भाग नव्हता की सरांच्या घरी जावं, भेटावं, नवीन असल्यामुळे तोही हे नव्हता. त्यावेळी बापू म्हणाले, सर म्हणाले कशाला आणलं, असं काही बोलले असावेत. बापू म्हणाले की रिक्त हस्ते न पश्चंती राजा नाम गुरु नाम देवता. आणि ते इतकं मनामध्ये ठसून गेलं की अरे आणि मला असं वाटतं की मी हे
प्रत्येक ठिकाणी सांभाळत गेलेली आहे. सरांना जेव्हा जेव्हा अगदी सुरुवातीचा काळ, थोडी सुरुवात अशी करते की जेव्हा अनुभवातून ह्या इकडे योगधाममध्ये थोडी घट्ट व्हायला लागले, अनुभवाच्या माध्यमातून किंवा दृढ व्हायला लागले, त्यावेळेचा काळ होता आपल्या बिल्डिंगचं वरच्या हॉलचं बांधकाम चालू केलेलं होतं. आणि तोपर्यंत सरांना सगळेजण सोमाणी साहेब, वकील साहेब किंवा साहेब अशा नावाने बोलवायचे. आणि एक सरांच्या विषयी वेगळी जवळीक जिच्यावरती मी पुढे बोलणारच आहे, ती निर्माण व्हायची सुरुवात झाली होती. आणि मग मला असं वाटलं की सरांसाठी काहीतरी संबोधन असं असावं की जे आपल्याला अतिशय जवळच्या व्यक्तींसाठी असतं किंवा आपल्याला हक्काने ते बोलता यावं. मी दरकजींना त्यावेळी विचारलं की दरकजी म्हणजे सरांचे जावई आहेत, आर्किटेक्ट, आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आपलं जे जे झालं त्याचं आर्किटेक्चर त्यांचं आहे. तर दरकजींना मी विचारलं, म्हटलं की तुम्ही सरांना घरी काय बोलता? ते म्हणाले आम्ही भाऊसा म्हणतो. मग मला थोडस असं झालं की अरे म्हणलं हे काय आपल्याला सोपं वाटत नाहीये, म्हणता येणं शक्य नाहीये. आणि नोकरीत असल्यामुळे असं सर असं म्हणायची सवय होती कोणालाही आदरार्थी. मग मला असं वाटलं की नाही, आपण सर म्हणायला सुरू करूया. आणि सर म्हणण्यासाठी मी सुरुवात केली त्या काळात. आणि आता असं वाटतं की सर हा शब्द जो आहे की तुमच्याविषयी कधी भाव व्यक्त करायचे, कधी सर सर असं वेगवेगळ्या भावनेतनं, वेगवेगळ्या ह्याच्यातनं तो शब्द मला उच्चारता येतो आणि माझे भाव त्यातून तुमच्यापर्यंत पोहोचतात. हा मला खूप, माझ्यासाठी हा चांगला भाग झालाय असं मला नेहमी वाटतं. सरांच्या विषयी बोलायचं तर सुरुवातीला आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये 22वी आहे सुरुवातीला, आधी ओम नमोजी आद्या म्हणून जी आद्य शक्ती आहे तिला वंदन केलेले, नंतर गणेश वंदन, सरस्वती वंदन, हे सगळं केल्यानंतर माऊलींनी मज हृदयी सद्गुरु जेणे तारीला संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी ही ओवी टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर 25वी ओवी आहे जाण तेणे गुरु भजिजे तेणे कृत कार्य होईचे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ह्या दोन्ही ओव्या सरांनी एकत्र घेतलेल्या आहेत. सर त्याच्यावरती 7 तास बोललेले आहेत. ज्या ज्या साधकांना सर काय आहेत किंवा एखाद्या साधकांनी ह्या मार्गामध्ये आल्यानंतर, सद्गुरु भेट झाल्यानंतर आपण कसं वागावं हे जर समजून घ्यायचं असेल तर 2 पद्धतीने खरं म्हणजे सरांना समजून घेता येतं किंवा 2 पद्धतीने आपण तो प्रयत्न करू शकतो. समजून घेता येतं असंही मी नाही म्हणू शकणार आहे, कारण जी गोष्ट मलाच अजून जमत नाही ती मला सांगण्याचा काही एक अधिकार नसावा असं मला वाटतं. पण आपण तो प्रयत्न नक्की करू शकतो की एक अनुभवांमधून सरांनी जे जे आपल्याला सांगितलंय, जे जे शिकवलंय, जे जे प्रयोग दिलेले आहेत ते प्रयोग त्या त्या क्षणी उचलून घेऊन ते प्रयोग सुरू करणं, स्वतःला तेवढं पात्र बनवणं, चर्वंतर्पणाच्या माध्यमातून असेल, प्रयोगांच्या जे जे भेटे भूत आहे, परवानगी मागणे, अर्पण करणे आहे, रूपध्यान आहे, नामजप आहे, जे जे प्रयोग, आणि आता आणखी प्राणायामाचे, क्रियायोगाचे जे जे काही प्रयोग, जे जे काही प्रकार सर सांगतात त्या त्या क्षणी ते उचलणे, त्या त्या क्षणी त्याची सुरुवात करणे आणि अनुभवांच्या माध्यमातून सरांना जाणणे. म्हणजे इतक्या वर्षामध्ये मी फक्त जाणत येणे ह्या शब्दाचाच विचार करत राहते नेहमी. कारण जाणत येणे हा शब्द आपण जाणणे, तो आचरणात आणणे आणि सर तो अंगात मुरवणे हे खूप कठीण काम आहे. ही एकच ओवी साधकांसाठी मला असं वाटतं की संपूर्ण ज्ञानेश्वरीचं सार किंवा संपूर्ण हे योगमार्गाचं सार किंवा संपूर्ण गुरु शिष्य नात्याचं जे सार आहे ते ह्या एका ओवीमध्ये येतं. त्याच्यामुळे जाणत येणे हा शब्द जर मुरवायचा असेल तर मग तो किती प्रकाराने. सर तुम्ही जेव्हा ह्या ओवीचं निरूपण केलेले अनेक भाग त्याच्यामध्ये आलेले आहेत, विद्याभाग, अविद्याभाग, गुरु, शास्त्रगुरु, मंत्रगुरु, सद्गुरु, हा सगळा भाग त्याच्यामध्ये आलेला. श्रवण कसं करावं, श्रवण सद्गुरु जेव्हा बोलत असतात द्वैत भाव दोन्ही एकच झाले पाहिजे, अनेक भाग त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. पण आपण जेव्हा ह्याच्यामध्ये जातो की जाणत येणे गुरु भजिजे, मला असं वाटतं प्रत्येक साधकाने आपल्या अनुभवांमधून, आपल्या ह्याच्यामधून आपण आपल्या गुरूंना जाणण्याचा प्रयत्न करावा. दुसरा भाग मला सांगायचा होता की सरांनी जे सीडीचं भांडार प्रचंड आपल्याला दिलेले त्या माध्यमातून आपण सरांना
जाणण्याचा प्रयत्न करू शकतो. तिसरा भाग असा आहे, तिसरा भाग मी आत्ता वर बोलताना घेतलेला नाहीये, पण तिसरा भाग मला असं वाटतं की तुमच्या छोट्या छोट्या कृतीमधून, तुमच्या उक्तीमधून, तुमच्या आचरणामधून असं घडत गेलं पाहिजे की सद्गुरूंना प्रसन्न ठेवणं. सद्गुरूंना प्रसन्न ठेवण्यासाठी जे जे काही करता येईल ते ते त्या साधकांनी केलं पाहिजे आणि ते आचरणात नेहमीच आणलं पाहिजे. सरांच्या विषयी जर बोलायचं झालं तर जसं मी म्हटलं की खरोखरीच आपण किती बोलू शकतो, किती नाही, हा भाग वेगळा आहे. 2 वाक्य मला सरांची नेहमी आठवतात. सर अनेक प्रसंग असे घडलेले आहेत. किती प्रचंड प्रेम आपल्यावरती सर करतात. मी एक उदाहरण सांगते. मी परभणीला गेले होते. मला असं वाटतं नवरात्र शिबिर असेल किंवा मध्ये कधीतरी गेले असेल. सरांच्या ट्रॅव्हल्स, आनंद ट्रॅव्हल्स त्यावेळी चालू होतं आणि अगदी सुरुवातीचा काळ. मी परत पुण्याला यायला निघालेली होते. ऑफिसच्या समोर ती बस उभी होती आणि युटर्न घेऊन समोरच्या बाजूला रेल्वे स्टेशनच्या बाजूला येऊन थांबली. कोणी येणार असेल किंवा ड्रायव्हर आत म्हणजे काही कामानिमित्त उतरला असेल किंवा काय. पण सर मला तेवढ्यात घाईघाईने रस्ता क्रॉस करून येताना दिसले आणि मला लक्षात येईना, पण सरांनी माझ्यासाठी पाण्याची बाटली त्यावेळी सर घेऊन आले ऑफिसमधनं घेऊन, की हिच्या बरोबर पाण्याची बाटली नसेल किंवा पाण्याची बाटली नाही हे लक्षात आलं असेल. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत सर की हे जे नातं आहे गुरु आणि शिष्याचं, ते जगामधल्या कुठल्याही नात्याच्या म्हणजे जी व्यावहारिक आपली नाती असतात, आई वडील असेल, नवरा बायको असेल, स्नेही असतील, मित्रपरिवार असेल, परिचयातले असतील, ज्यांच्याविषयी आपल्याला ओढ वाटते, ज्यांच्याविषयी आत्मीयता वाटते किंवा ज्यांच्याविषयी आपण एखाद्या वेळी मायामोहामध्ये फसवू शकतो की खरं प्रेम न असता ते कदाचित मोहमयी नातं असू शकतं, त्यातही आपण फसू शकतो. पण ह्या सगळ्या नात्यांच्या पेक्षा एक चिरंतन आणि शाश्वत नातं जर काय असेल तर ते गुरु शिष्यांचं आहे. आणि आपल्या सगळ्यांचंच, फक्त मी माझं असं नाही म्हणणार आहे, कारण आपल्याला सगळ्यांना आपल्या भाग्यामुळे सद्गुरू मिळालेले आहेत, सर मिळालेले आहेत. आणि आणखी एक वाक्य सरांचं सांगते. एक साधक आपला परभणीचा, एक 3-4 वर्षापूर्वीचा काळ आहे. काही घडामोडी जशा इतर संस्थांमध्ये चालतात, कुठली संस्था त्याच्यामध्ये सुटू शकत नाही, पण सर प्रत्येक वेळी त्या वेगळ्या पद्धतीने कसं हाताळतात. म्हणजे आपण ज्या गोष्टीचा एखाद्या अँगलनी विचार करतो किंवा एखाद्या एकतर्फी विचार आपण जेव्हा करतो तेव्हा सर त्याला एरियल व्ह्यू मधनं पाहत असतात. सगळ्या दृष्टीने सगळ्या ह्याच्यामधून सर जेव्हा पाहतात तो अँगल सरांचा वेगळा असतो आणि सर त्या साधकाला सर असं बोलत होते की कोणी काही येऊन सांगावं आणि मी ते ऐकतो किंवा मला त्यांनी भरवून द्यावं आणि मी त्या पद्धतीने वागतो, असं जर तुला वाटत असेल तर मी काय आहे ते समजून घ्यायला तुला काही जन्म घ्यावे लागतील. पहिल्यांदाच सरांचं हे वाक्य अशा पद्धतीचं इतक्या वर्षानंतर ते पहिल्यांदा ऐकलेलं आहे. स्वतःच सामर्थ्य, जसं माऊलींच्या ओळीचा पुन्हा आधार घेते की मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती, असं जेव्हा माऊली सांगतात आणि सर त्याच्यामध्ये तंतोतंत बसतात. कोणी जर योगधाममध्ये आलं आणि नवीन जर कोणी असेल तर सर कुठे आहेत हे त्यांना शोधावं लागतं किंवा आपल्यामध्ये आपल्या बरोबर बसलेले सर त्यांना लक्षात येत नाहीत की हेच तुमचे गुरु आहेत का, हेच तुमचे सद्गुरू आहेत का, सोमाणी सर कुठे आहेत. अनेक वेळा असे प्रसंग घडलेले आहेत, त्याचे डिटेल आता नाही घेत, पण सर जेव्हा आपल्या बरोबर असतात, आपल्यासारखे वागतात, बोलतात, हास्य विनोद करतात, आपल्याला हसवतातही. सरांच्या मध्ये काय काय गुणवत्ता आहे हे आपला विषय नाही, आपण सरांच्या गुणवत्तेविषयी बोलणं हा तर आपला विषय नाहीच, पण ज्या ज्या गोष्टीमुळे आपण तिथे अट्रॅक्ट होतो, ज्या ज्या गोष्टीमुळे आपण सरांच्याकडे आकर्षित होतो, ओढल्या जातो, त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा भाग आहे की सरांचं बोलणं इतकं सहज, इतकं नैसर्गिक आणि सेन्स ऑफ ह्युमर म्हणाल तर आजपर्यंत कोणाच्याही मध्ये हा सेन्स ऑफ ह्युमर इतक्या जबरदस्त रीतीने पाहिलेला नाहीये. एकदा अमित आणि सुरेखा नवीन साधक झाले होते
आणि सरांच्या वरच्या रूम मध्ये खूप हास्य विनोद आणि हे चालला होता. अमित त्यावेळी असं म्हणाला होता की तुम्ही सगळेजण नेहमी ट्रिपला जाता सरांच्या बरोबर आणि मला असं वाटत होतं की हे लोक कसे जात असतील, पण आज मला लक्षात आलं आणि नंतर अमितही आपल्या ट्रिपला जॉईन झाला. आज मला लक्षात आलं की सरांच्या सहवासातले क्षण आणि सरांच्या बरोबर असताना की वातावरण काय असतं वेगळं, किती वेगळं असतं. तिथे मग सरांचं सामर्थ्य आणि सर काय आहेत त्याचा कुठलाही गंभीरपणा किंवा त्याचा कुठलाही मुखवटा त्यांच्याकडे नसतो. आणि म्हणून प्रत्येक साधकाला सर आपलेसे वाटतात ह्याचं कारण इथे आहे की सर तुमच्यामध्ये असणारं प्रेम आणि तुमच्यामध्ये असणारे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रचंड वेगळ्या आहेत. सरांमध्ये असणाऱ्या प्रेमाचं जर उदाहरण द्यायचं, नेहमी जेव्हाही केव्हा शिबिरातून सर निघतात, सगळ्या साधकांची मनस्थिती अशी असते की आता सर पुन्हा भेट कधी होईल. एक सगळेजण गाडीच्या भोवती जमलेले असतात, पुन्हा आपण कधी भेटणार आणि सर पुन्हा आपल्याला कधी दिसतील, हा जो भाव असतो विरहाचा जो भाव मनामध्ये येत असतो. आणि मला असं वाटतं अनेक वेळा सर मी त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे की जेव्हाही केव्हा तुम्ही प्रवासाला निघता किंवा आम्ही जर निघत असू, आपण जर सरांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो, सर तिसरीकडे पाहत असतात. कारण त्यावेळी मला असं वाटतं सर ज्या यातना आमच्या सारख्याला होतात त्याच्याही पेक्षा जास्त त्रास कदाचित तुम्हाला होत असावा. आपल्या साधकांविषयीचं एवढं प्रचंड प्रेम, फक्त एका शब्दात जर तुमच्याविषयी काही सांगायचं असेल तर फक्त प्रेम प्रेम आणि प्रेम एवढंच मी म्हणू शकेल. इतकं प्रचंड प्रेम तुम्ही मला, विशेषतः मला इतकं प्रचंड प्रेम दिलेलं आहे की हे जे सगळं सांगतात ना सर की अनिताताई मध्ये एवढी गुणवत्ता, एवढं हे एवढं काय जे जे काही वर्णन झालेलं आहे तुमच्याही शब्दातून असेल, पण तुम्ही काय आम्हाला दिलंय हे कधी जगासमोर कशा पद्धतीने येईल त्याचा मी नेहमी विचार करत राहते की अरे सरांनी आपल्याला जे काही दिलंय ते आपल्याला सांगता येत नाही, मांडता येत नाही, बोलता येत नाही आणि नेहमीच त्या बोलण्यामध्ये अपूर्णत्व राहत असतं. आजपर्यंत ही आध्यात्मिक परंपरा आणि हा योगमार्ग जर आपण पाहिला तर अनेक संत पोहोचलेले आहेत. अनेक संतांना शेकडो वर्षानंतर आपण त्यांची पूजा करतो, त्यांना मानतो. त्याच्यामध्ये माऊली असो, तुकाराम महाराज असो, नामदेव महाराज असो, नाथ महाराज असो, सगळे संत. पण जेव्हाही जेव्हा मी ह्या गोष्टीचा विचार करते सर की जसं माऊलींच्या बाबतीत मी म्हणते मला ती गोष्ट फार भारी वाटते की स्वतःचे सख्खे मोठे भाऊ स्वतःपेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठे आणि त्यांना गुरु म्हणून त्या गुरु स्थानी त्यांना पाहायचं आणि किती प्रचंड माऊलींनी गुरूंच्या कृपेमधून जे निर्माण केले, म्हणजे माऊलींची अपार श्रद्धा काय तोडीची असेल याचा नेहमी मी विचार करते. आणि मग असं जर असेल आणि आमच्या समोर जर असं व्यक्तिमत्व असेल, पुन्हा साधकांच्या दृष्टिकोनामधून जर गेलं तर माऊली स्वतःच्या भावाविषयी, स्वतःपेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या निवृत्तीनाथांविषयी जे भाव ठेवू शकतात ते भाव माऊलींचीच पताका खांद्यावर घेतलेले आम्ही साधक आमच्या सरांविषयी ठेवण्यामध्ये कुठे कमी पडतो, हा भाव नेहमी येतो. आणि सर्व संतांनी जे अनुभव त्यांच्या शिष्यांना किंवा त्यांच्या परिवाराला जे काही असतील त्याला दिले असतील, त्यांना दिले असतील, त्याच्यापेक्षा मला सर असं वाटतं की मधुरा भक्ती, प्रेमा भक्ती आणि भक्ती योगाचे आणि इतरही तुमच्या सामर्थ्याचे, कारण प्रचंड साधना तुमची ह्याच्या मागे आहे गेल्या अनेक वर्षांची. 1963 पासून तुम्ही ह्याच्यामध्ये आहात सर. नेहमी तुम्ही असं म्हणत असता की जे जसं बाप्पासाहेबांचं उदाहरण देऊन तुम्ही सांगता की बाप्पासाहेब असं म्हणायचे की आम्हाला जे भोगायला लागलं ते तुम्हाला भोगावं लागू नये, आम्हाला जो त्रास झाला तो त्रास तुम्हाला होऊ नये. आणि तुम्ही नेहमी आमची ह्याच पद्धतीने काळजी घेतलेली आहे की आणि त्यांनी काय दिलं असेल, त्यांच्या पूर्वसुरींनी काय दिलं असेल आणि इतर संतांनी काय दिलं असेल, एवढा हा प्रचंड ठेवा आज जगामध्ये कुठेही नसणारा मधुरा भक्तीचा हा ठेवा सर तुम्ही सगळ्यांसाठी उघड केलाय, सगळ्यांसाठी उघड करताय. आणि जे जाणतात, पुन्हा जाणतेने ह्या शब्दावरती यावं वाटतं की जे जाणतात ते पुन्हा हा ठेवा
ही कृपा, ह्या कृपेला ते पात्र होऊ शकतात किंवा तो घेऊ शकतात. नेहमीच असं वाटतं सर, आणि साधकांची नेहमी इथे फसगत होते. आता काही साधक जे नवीन साधक झालेत, एक उदाहरण सांगते मला इथे ते नक्की सांगायचंय. जसं आपण नेहमी सांगतो की इथून अमेरिकेला सरांनी साधनं दिली, इथून न्यूझीलंडला दिली, आळंदीमधून अमेरिकेत दिली, परभणीतनं न्यूझीलंडला सरांनी साधनं दिली. त्या दैवी शक्तीची किरण सरांच्या फक्त संकल्पानी ज्या प्रचंड वेगाने इथून निघतात आणि अपेक्षित त्या व्यक्तीमध्ये काहीही कल्पना नसताना कुठे आहे काय, म्हणजे ऑकलंड असेल किंवा लॉस एंजेलिस असेल, त्या व्यक्तीचं घर, ती दैवी शक्तीची किरण ती जी आहेत तुमच्याकडून निघालेली, ती एवढं जाणतात आणि ती एवढी सामर्थ्यशाली आहेत की अपेक्षित त्या व्यक्तीमध्ये जाऊन तिथे शक्तिपात दीक्षा किंवा त्यांची शक्ती जागृत करतात. तसंच आता जे चाललेलं आहे फोनवरती, जेव्हा तुम्ही सर एक प्रकारे डिस्टंट आपण ज्याला म्हणू किंवा फक्त संकल्पानी म्हणू साधना देता, मला एका नवीन साधिका जी आहे आपली ऋतुजा गव्हाणे, तिने एक उदाहरण सांगितलं सर. सरांशी ती बोलत असताना, एक गेल्या आठवड्यातलीच गोष्ट आहे किंवा त्याच्या एक 8-10 दिवसापूर्वीची, सरांशी बोलत असताना ती आई तिची जवळ होती, राजश्री, आणि त्या दोघी एकमेकींना हात ती ऋतुजा आईच्या हाताला लावत होती आणि आई काहीतरी सांगत असेल की हे सांग साधनेतल्या अनुभवातलं काय राहिलं असा भाग होत असेल. तर ऋतुजा सांगत असताना सर तिला म्हणाले की अरे आईच्या हाताला कशाला हात लावतेस, तू इकडे बोल ना माझ्याशी. जे अनुभव आम्ही सर परभणीत बसून इथे आपल्याला पाहू शकतात, सरांना हे सगळं समजू शकतं, हे सामर्थ्याचे चमत्कार म्हणून नव्हे, कुठल्याही अंधश्रद्धेने आपल्याला त्याच्याकडे वळायचं नाहीये. पण सर तुमच्यामध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीच्या माध्यमाचं आणि त्याचं जागरण आता सध्याच्या काळामध्ये एवढं प्रचंड चाललेलं आहे. म्हणून जुने असोत, नवे असोत, नवीन होणारे असोत किंवा आत्ता झालेले साधक असोत, प्रत्येकाने एक वेगळ्या श्रद्धा आणि भक्तीच्या ह्याच्यामधून हा अनुभव आणि हे दिव्यत्वाचे जे चमत्कार आहेत त्याच्या अनुभूती एक डोळसपणे पाहायला पाहिजे, डोळसपणे घ्यायला पाहिजे, असं मला खूप वाटतं. अनेक प्रसंग ज्या संतांच्या विषयी आपण बोलतोय किंवा ज्या संतांच्या विषयी मला सांगायचंय, त्यांच्या त्या काळात संतांना त्रास झालेला आहे, समाजाने त्रास दिलेला आहे. कोणी संसार करून गेलं असेल, कोणी, जसं माऊलींचं उदाहरण आहे की संसार हा विषय किंवा पाश हा विषय कदाचित नसावा, पण माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा जो मार्ग आहे की ह्या मार्गामधून संसारात राहून, जसं आपण विवेकानंदांचं उदाहरण सर नेहमी सांगतात किंवा इतर ज्यांनी संसार न करता जे सिद्ध पुरुष गेले त्यांच्या मागे समाज फारसं जात नाही. ह्याचं कारण असं आहे की लोकांना असं वाटतं की अरे ह्यांनी सगळं सोडलेलं आहे तर हे काय करू शकतात. पण संसारात राहून संसार उत्तम करून हे सगळे प्रयोग करून माऊलींचा हा मार्ग आणि हा योग मार्ग आपल्याला परमार्थाच्या अंतिम टप्प्यापर्यंत कसा घेऊन जाऊ शकतो हे तुम्ही तुमच्या उदाहरणावरून सर इतक्या सामर्थ्याने आमच्या समोर येते. अनेक प्रसंग असे पाहिलेले आहेत की ज्या प्रसंगातून तुम्ही स्वतः गेलाय आणि त्यावेळी त्या वेदना तुमच्या बरोबर असल्यामुळे किंवा पाहतही असल्यामुळे किंवा जाणणे ह्या शब्दाच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे त्या वेदना त्यावेळी आम्ही काही साधकांनी सर भोगलेले आहेत. पण प्रत्येक वेळी असं वाटतं की त्यावेळी ना कुठल्या तुमच्या वागण्यामध्ये फरक पडला, ना ज्ञानेश्वरी सांगण्यामध्ये फरक पडला आणि ना चेहऱ्यावरच्या भावामध्ये फरक पडलेला आहे. असं वाटतं की एक प्रसंग जर आपण पाहिला कोणाच्याही वरती किंवा कुठल्याही ह्याच्यावरती सर्वसाधारण जरी असेल कोणाच्याही वरती हे प्रसंग येऊ नयेत असा एक जो भाव असतो. पण सर प्रत्येक वेळी आम्हाला हे पाहावं लागलं की तुम्ही किती तावून सुलाखून कुठल्या प्रसंगातून आणि कसे बाहेर पडलात. साधकांच्यासाठी मला काही भाग बोलायचा आहे. जसं सरांचं सामर्थ्य आहे, पण आपण आपल्याकडे जर बोट वळवलं, जेव्हा आपण सरांकडे पाहतो त्यांच्या अपेक्षापूर्ती ही आपल्याकडूनच होणार आहे. म्हणून मी म्हटलं की जाणणे ह्या शब्दावरती जर असेल, जाणायचं एक अनुभवातनं आणि दुसरं सरांच्या नेहमीचं वागणं आणि इतर जे बोलणं असेल किंवा सीडी मधनं जे असेल,
पण त्याच्यासाठी आपल्याला 4 गोष्टी आवश्यक आहेत. 4 गोष्टी म्हणा, 5 गोष्टी म्हणा. सर्वात आधी विश्वास आहे, त्याच्यानंतर प्रेम आहे, सेवा, श्रद्धा आणि समर्पण. कुठल्याही जगामधल्या कुठल्याही गुरु शिष्याच्या नात्यामध्ये ह्या गोष्टी सोडून किंवा ह्या गोष्टी वगळून देऊन तुम्हाला काही करता येईल, एखाद्या साधकाला काही करता येईल, असं कधी घडलेलं नाहीये. कारण त्याची उंची वाढण्यासाठी किंवा त्याचा भाव पाहण्यासाठी तो भाव ह्या 4ही गोष्टीमधून पाहिला जाईल. सुरुवात जी असते ती विश्वासामधनं असते. एकदा विश्वास बसायला लागला की मग प्रेम निर्माण होतं आणि मग एक एक गोष्ट गळत जाते. प्रेमानंतर हळूहळू तो साधक सेवा, समर्पण, श्रद्धा ह्यांच्याकडे वळू लागतो. काही वर्षापूर्वी योगधाममध्ये सर जी परिस्थिती होती, पण आता त्याच्यामध्ये जसं मला वाटतं की खूप बदल झालेला आहे. समर्पणातून काही देऊ शकणारे किंवा देणारे प्रचंड ताकदीने उभे राहिलेले आहेत. काही वर्षांपूर्वी सरांचे जे गुरुबंधू आहेत आणि आपले शेखर दादा, चंद्रशेखर गाडगीळ असं ज्यांचं नाव आहे, शेखर दादांनी मला काही निरोप देऊन त्यांच्याकडे मला जाण्याचा योग आला होता. त्यावेळी शेखर दादांनी हा सगळा भाग मांडला होता आणि आळंदीला येणं किंवा आळंदी हे सरांसाठी नाही. खरं म्हणजे गरज जी आहे ह्या योगाच्या मार्गाची किंवा ह्या शक्तीची किंवा हे जे सगळं काही आहे, हे अनुभव घेणं देणं, तुमचं सामर्थ्य, तुमचं वर चढणं, आध्यात्मिक वाटेवर चालणं, हा योगमार्ग, हा सगळा भाग जो आहे, तसं पाहायला गेलं तर खरोखरीच ह्या गोष्टीची गरज सरांना आहे का? स्पष्टपणे त्याच्या बाबतीत जर सांगायचं तर सरांना ह्या गोष्टीची गरज नाही, कुठलीच गरज नाही. ती गरज आहे तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना. त्याची गरज आपल्याला सगळ्यांना आहे. आणि म्हणून त्या बाबतीत जर आपण वागायचं कसं, तर प्रत्येक साधकाने समजून घेऊन, उमजून घेऊन, जसं कित्येक जन्म गेले असतील. काही उदाहरणं मी सांगितली की अनंत जन्माचं आपलं सद्गुरू कसं तुमचं जे काही संचित कर्म असेल किंवा तुमच्या ज्या काही कर्माचे भोग असतील ते एका एका ह्याच्यामधून कसे संपवत नेतात. हा भाग जो आहे, अनंत जन्म आपले गेलेले आहेत आणि आपण ह्या इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. पण आता प्रश्न असा येतो माझ्या समोर की आपण त्यासाठी काय करतो. सर काय आपल्याला देतात हा तर भाग उघड आहे, स्वतःची शक्ती आपल्यामध्ये ओततात. प्रत्येकाकडे लक्ष आहे सरांचं, प्रत्येक साधकाकडे लक्ष आहे. एकही गोष्ट अशी नाही की सरांचं तिकडे लक्ष नाही. एकही साधक असा नाही की जिकडे सरांचं लक्ष नाही. त्याच्यासाठी मात्र वागण्याच्या काही पद्धती साधकांनी आत्मसात कराव्या लागतील. सगळ्यात पहिलं असं सांगतात सर, जेव्हा असं सांगतात, काही वेळा सर असं बोलतात की किती प्रसंग असे आलेले आहेत की आपल्याला असं वाटतं की सर आपल्यावरती रागवलेत का, सर चिडलेत का. सर त्यावेळी असं बोलतात. म्हणजे इतक्या वर्षाच्या ह्या वाटचालीमध्ये मी सरांना फक्त 2दाच थोडं चिडलेलं पाहिलेलं आहे. प्रसंग नाही सांगत, पण साधकाला जेव्हा असं वाटतं आणि सरांचा भाव कसा असतो, एखादी गोष्ट जेव्हा सर बोलतील तर त्याच्या दुसऱ्या क्षणी किंवा काही वेळानंतर सरांनी ते बोलणं हा हेतू वेगळा असतो. सर नेहमी असं सांगतात की गोष्ट, एखादी घटना कशी घडली, ती घडली हे फक्त पहा, त्याच्या कारणाकडे पाहू नका. आपण जेव्हा पाहायला लागतो त्या घटनेच्या कारणाच्या मागे जातो, ते कारण काय त्याचा तिथे उकल करण्याची किंवा त्याची तिथे गरज नसते. ती घटना घडून गेली, संपलं. त्याच्यानंतर आपण पुढे काय करायचं आणि पुढे आपली चूक कशी सुधारायची हा विषय सरांच्या डोक्यात असतो. आणि म्हणून सर नेहमी सांगतात की मी नाराज नाही, मला राग येत नाही. आणि हे अगदी खरं आहे. पण सरांना हा भाग थोडा स्पष्टपणे बोलावा असं मला वाटतं की साधकांनी आपल्या वागण्यामध्ये जेव्हा जाणं तेणे गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती, असं जेव्हा सांगतात, जाणं तेणे ह्या शब्दावरती विचार करत असताना
सरांची जी किरणं आपल्याकडे येतात, सर जी शक्ती ओततात किंवा सरांची जी किरणं, खरं सांगू का, आपल्या भोवती आपण इतके नशीबवान साधक आहोत की सरांची एक छत्रछाया आणि सरांचं एक वज्रकवच प्रत्येक साधकाच्या भोवती आहे. प्रत्येक साधकाच्या भोवती सरांची छत्रछाया आणि सरांचं वज्रकवच आहे. त्यांनी ते किती समजून घेतलंय, त्यांनी ते किती जाणून घेतलंय आणि त्याला ते त्याची किती कल्पना आहे आणि त्याचा जीवनामध्ये किंवा आध्यात्मिक वाटचालीमध्ये चालत असताना त्याची जाण त्याच्याजवळ किती आहे हा भाग वेगळा आहे. पण सरांचं लक्ष मात्र प्रत्येकावरती असतं. फक्त आपल्या वागण्यामधून साधकांच्या कुठेही ती किरण निगेटिव्ह होऊ नयेत ह्याची काळजी मात्र आपल्याला नेहमीच घ्यावी लागते. साधकांचे 4 प्रकार सरांनी सांगितलेले आहेत. सगळ्यात नंबर 1 ज्ञानी पण निष्क्रिय. अशा पद्धतीचे जे साधक असतात ते खूप माहिती आहे, सगळंच माहिती असतं, पण सगळं माहिती फक्त शब्दांच्या माध्यमातून असतं, कृतीमध्ये शून्य, कृती शून्य असे हे लोक असतात. सगळं जे काही असेल, कार्याचं असेल, साधना असेल, इतर काही असेल, ते दुसऱ्यांनी करावं अशी अपेक्षा. हे फक्त एक प्रकारचे रायसाब सरांच्या भाषेत किंवा सल्ला देणारे होऊन बसतात. ज्ञानी पण निष्क्रिय अशा साधकांचा उपयोग नसतो. नंबर 2 प्रकार आहे अज्ञानी पण सक्रिय. अज्ञानी पण सक्रिय हे साधक ऍक्टिव्ह असतात पण अज्ञानी, आणि त्याच्यामुळे त्या कामातून गोंधळ किंवा काही गडबड घोटाळे जास्ती होऊ शकतात. हेही साधक कुठल्या कामाचे नसतात. नंबर 3 आहे अज्ञानी आणि निष्क्रियही. आपण सांगेल ते काम करणारे किंवा एक प्रकारे एकदम ज्याला असं म्हणू की सांगितल्याशिवाय ज्यांना काही सुचणार नाही किंवा सांगितलं तेवढंच करतील अशा पद्धतीचे हे साधक राहतात की अज्ञानही आहे आणि निष्क्रिय आहे. कुठल्याच कामाचे ते एक प्रकारे राहत नाही किंवा फक्त सेवाभावात सांगू त्या ह्याच्यामध्ये ते राहू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचा चौथा भाग जो आहे तो ज्ञानी पण सक्रिय. आता योगधाममध्ये जर आपण योगधामचा पूर्ण विचार केला तर असे साधक किती प्रमाणात आहेत आणि किती असू शकतात. आतापर्यंतचे जे आध्यात्मिक पीठ असतील, परंपरा असतील, ऋषीमुनींच्या हे असतील, गुरुकुल असतील, सगळीकडे हाच भाग महत्वाचा आहे की जे साधक ज्यांना समजतंय आणि जे कृतीतून आणतात, ज्याला सर कधी कधी योगधामचे पिलर म्हणतात की हे आपल्या योगधामचे पिलर आहे, मी त्यांची वर्गवारी कदाचित ह्या चौथ्या ह्याच्यामध्ये करू शकते. आणि हे जे लोक आहेत त्यांनी हा गाडा सगळा पुढे ओढायचा असतो. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं सर की किती प्रसंगातून तुम्ही गेलात आणि त्यावेळी योगधाम एवढं सक्षम नव्हतं की आपल्या सद्गुरूंसाठी, की जे सद्गुरू तुमच्या अनेक जन्मांचं सगळं संपवतात, स्वतःची साधना देतात, काय देतात काय देत नाहीत हाही हिशोब नाही, पण आपल्याला जे काही मिळाले त्याचं किंचित जरी आपण उतराई होणार असू आणि किंचित जरी कुठल्या माध्यमातून आपण ते ऋण थोडंफार तरी, गुरूंचं ऋण तसंही कधी फिटत नसतं. म्हणजे माझ्या मते जरी काही शास्त्रांनी सांगितलं असेल, एखादा शिष्य तयार झाल्यानंतर काही अंशी ते उतरत असेल, पण मला तोही भाग असं वाटतं सर की ह्या ऋणातच नेहमी असावं, ते कधी उतरावं असाही भाग नाही व्यक्त करतायत. पण आपण वागण्याच्या पद्धती आणि सगळं समजून घेऊन मला काय त्याचे ही जर वृत्ती असेल, म्हणजे नेहमी मला असं वाटतं की जे हे चिरंतन शाश्वत नातं माझं माझ्या गुरूंशी आहे, की कदाचित हे अनंत जन्मापासून चालत आलेलं असेल. ह्या जन्मामधली ही नाती होती आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण अडकतो आणि जेव्हा ईश्वर तुम्हाला हे नातं समोर आणून ठेवतं आणि तुमचे सद्गुरू सर तुम्ही जेव्हा त्या सामर्थ्याने तुमचं नातं निभावता, तेव्हा आम्ही आमचं नातं निभावण्यामध्ये कमी पडू नये. नेहमी मला असं वाटतं की सर आता वेळ अशी आलेली आहे की आळंदीमध्ये सरांनी जास्त काळ येऊन राहावं. योगधामच्या कार्याचा पसारा वाढतोय किंवा तो वाढावा. माऊलींचं विश्वस्वधर्माचं कार्य जर आपल्याला साकार करायचं असेल आणि ते जर पुढे न्यायचं असेल तर साधकांनी ह्या गोष्टीवरती नक्कीच विचार करायला हवा. जसं विश्वास, प्रेम, सेवा, समर्पण आणि श्रद्धा, किंवा विश्वास, प्रेम, सेवा, श्रद्धा आणि समर्पण. समर्पणापर्यंत जर जायचं असेल आणि विश्वासातनं सुरुवात करून ही गाडी तुमची जर पुढे न्यायची असेल, सर प्रत्येक साधकांनी कसं वागावं हा एक ज्याचा त्याचा विषय असू शकतो, पण ह्या माध्यमातून हे सांगावं
हा माझा आजचा हा भाव खूप जबरदस्त आहे की सरांना जर आळंदीला येऊन राहावंसं किंवा पुण्यात येऊन राहावं असं जर कदाचित कार्याच्या वाढीसाठी हे असेल, आणि ही माझी सुद्धा अनेक वर्षांची किंवा काही साधकांची ही अनेक वर्षांपासूनची एक असा मानस आहे की सरांनी पुण्याला यावं, पुण्यामध्ये राहावं. आणि असं जर असेल सर, ह्या प्रश्नावरती मी अडून जाते की आपण सरांना या म्हणणं आणि मग इथे व्यवस्था काय, असा योगधाम सक्षम झालं पाहिजे, असे साधक सक्रिय झाले पाहिजेत आणि समर्पणामध्ये असे साधक उभे राहिले पाहिजेत की अरे आज सरांची पुण्यामध्ये राहण्याची व्यवस्था, एखादा फ्लॅट आम्ही ती व्यवस्था करू, सरांचा दर महिन्याचा काय खर्च असेल तो आम्ही करू. कारण ह्या सगळ्या व्यावहारिक गोष्टींच्या ही पेक्षा कितीतरी पुढचं तुम्ही सगळं आमच्यासाठी करताय. आणि आज साधक व्यावहारिक गोष्टींमध्ये कदाचित अडकून व्यवहार मधुरा कोणाला भक्ती, सुटतही नसतो, प्रेमा सुटूही भक्ती नये. आणि भक्ती योगाचे पण आणि जेव्हा इतरही तुमच्या सामर्थ्याचे, समर्पणाकडे कारण तुमची गाडी प्रचंड वळायची आहे साधना तेव्हा तुमची तुमची ह्याच्या मागे भाव आहे गेल्या अवस्था अनेक एवढी जर वर्षांची. प्रचंड असेल आणि 1963 तुम्हाला जर पासून जाण तुम्ही असेल ह्याच्यामध्ये आहात. तर निदान त्या भागामधल्या साधकांनी, त्या ह्याच्यामधल्या साधकांनी समर्पणासाठी प्रचंड ताकदीने उभं राहिलं पाहिजे. आज जगामध्ये अनेक आध्यात्मिक परंपरा, आध्यात्मिक पीठं अशी आहेत सर की काहीही नसताना प्रचंड उभं राहिलेलं आहे. आणि हे जेव्हा पाहतो, मला मागे मी परफेक्ट नाव बसवता नाही घेत येतात. पण माउंट आबूला एका तुझेच ठिकाणी गेले सारे होते तुला सर, अर्पिण्या एवढं मन प्रचंड माझे उभं लाजे, राहिलेले. आणि प्रेमाश्रू हे त्यांचं जर पदी बोलणं आपण ढाळीते ऐकायला तेचे गेलो मात्र माझे. तर 5 एवढं मिनिटं सांगून सुद्धा सर मी आपल्याला आजचं असं माझं वाटतं की बोलणं अरे संपवते. आपण हे काय ऐकतोय. कारण सरांनी एवढ्या जबरदस्त उंचीवरच ऐकायची आपल्याला सवय लावलेली आहे की आपण आज जगात कुठेही काहीही चाललं असेल तर तो भाग आध्यात्मिक दृष्टीने काही त्यातून कदाचित उदाहरणं असतील किंवा आणखी काही काय चाललंय जगामध्ये ह्या विषयात हे समजून घ्यायचं असेल तो ऐकावा, हा भाग वेगळा. पण आमच्या सवयी सर तुम्ही फार वेगळ्या लावलेल्या आहेत. मला हा भाग सांगायचा होता की जेव्हा सर एवढ्या उंचीवरच आपल्याला देतात, आपण त्यांच्यासाठी काय करतो, हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे. आणि नेहमी तो मात्र मी माझ्या मनामध्ये ठेवते की असं वाटतं अजून ती वेळ यायची आहे आणि अजून साधक एवढ्या सामर्थ्याने उभे अजून राहतील की नाही. पण आता मला असं वाटतंय की हा जो काळ सध्या चाललेला आहे आणि ज्या वेगाने तुम्ही तुमचे शक्ती सामर्थ्य काही अनुभवांमधून कदाचित ती इच्छा असेल ईश्वरी शक्तीची, हाही भाग आहे की दिसायला लागलेले जसे चमत्कार. आतापर्यंत हा एक गुप्त भाग जो आपल्याकडचा होता किंवा काही प्रमाणात अनुभवाला येत होता, तो आता सहज ती शक्ती उघड करत चाललेली आहे. आणि हे आपल्या कार्याच्या वाढीचं एक द्योतक आहे किंवा कार्यवाढ याच्यामधूनच होणार आहे, असाही भाग मला कधी कधी विचार करताना असं वाटतं की कदाचित ती ईश्वराची इच्छा असेल, कदाचित त्या शक्तीची इच्छा असेल की जे जसे तुम्ही आहात, खरं म्हणजे तुम्ही कसे आहात आणि तुम्ही काय आहात आणि तुम्ही काय देता, आणि कुठलीच उपमा एखाद्या अथांग सागरासारखं म्हणा किंवा कुठलीच उपमा विशेषण कुठलंच त्याला सर लागू शकत नाही. प्रत्यक्ष भगवंत अवतरून खाली आमच्यासाठी आलेत, एवढंच असं वाटतं की नाही हेच आपलं भाग्य आहे की प्रत्यक्ष भगवंतानी आपल्यासाठी अवतार घेतलेला आहे. काही वर्षांपूर्वी सरांची पत्रिका भावींनी माझ्याकडे दिली होती आणि आमच्या बालचित्रवाणीतले अरविंद गायकवाड जे पत्रिका ज्योतिष ह्या ह्याच्यात हे माहिर आहेत, त्यांचा अभ्यास प्रचंड आहे. तारीख काढायची होती, त्यांच्याकडे मी दिली. त्यांनी फक्त पत्रिका पाहिली आणि म्हणाले की मला ह्यांना भेटायचंय. भेटलं की का भेटायचंय, ते म्हणे नाही मला भेटायचंय ह्याचं कारण असं आहे की राम आणि कृष्ण जेव्हा जन्माला आले असतील तेही मानवदेह घेऊनच आले होते आणि हे त्यांच्यापेक्षा वेगळे नाहीये. आणि पुढे ते सतत अनुभवातही येत गेलं. कदाचित असं वाटतंय की सर ही तुमच्या समोर हे बोलणं हा मोठा अवघड विषय आहे, त्याच्यामुळे आज कदाचित मला थोडंसं अवघडल्यासारखं होतंयही. पण सर असं वाटतंय की ही स्तुतीचे शब्द नाही आहेत, हे इतक्या वर्षाच्या अनुभवातनं जे तुम्हाला जाणल्या गेलंय किंवा जे समजल्या गेले किंवा मला जेवढं काही समजलंय ते माझ्या अनुभवातनं, माझ्या शब्दातनं
माझ्या पद्धतीने एक मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. म्हणून तुम्ही जसे आहात तसे कदाचित लोकांना समजत नाही, साधकांनाही समजत नाही. हा भाग खूप वेगळा आहे. व्यवहारातून साधकही पाहत राहतात, व्यवहार पाहत राहतात. खरं म्हणजे आध्यात्मिक नियम असा आहे की जे सद्गुरू असतील त्यांचं बोलणं वागणं हे वेगळ्या कोटीतलं असतं. ते कसे वागतात हे पाहू नका. त्याच्या मागचं सायन्स तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कर्म करत असता, परवानगी मागणे अर्पण करण्याचा प्रयोग तुम्हीच आम्हाला शिकवलेला आहे. आणि सुरुवातीला जेव्हा आपण कर्म हे परवानगी मागण्याच्या प्रयोगातनं हे कर्म करतो, हा प्रयोग जेव्हा दृढ व्हायला लागतो आणि त्या शक्तीची परवानगी घेऊन, ईश्वराची परवानगी घेऊन तो प्रयोग आपण करतो, ते कर्म करू लागतो, तेव्हा एक प्रकारे ते फलाशारहित होतं, तेव्हा ते निष्कर्म होतं. आणि आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कारानंतर किंवा बुद्धीमध्ये विवेक जन्माला आल्यानंतर जसं तुम्ही सांगता, ते निष्कर्म झालेलं कर्म हे अकर्म होतं. आणि जेव्हा ते अकर्म होतं तेव्हा ती व्यक्ती, सिद्ध पुरुष, ते सिद्ध पुरुष स्वतः ते कर्म करतात असं होत नाही, किंवा स्वतः ती प्रेरणा त्यांची जी असते त्या ईश्वरीय बुद्धीमधून ती ईश्वरीय प्रेरणा असते आणि त्याप्रमाणे ते सिद्ध पुरुष चालत असतात. म्हणून कर्म, निष्कर्म आणि अकर्म झाल्यानंतर त्यांच्या कर्माचा लाभ किंवा त्यांनी काय कर्म केलं ह्याचा साधकांनी विचार करणं हे कुठेतरी साधकाच्या स्वतःच्या एक प्रकारे उन्नती ज्याला म्हणू, त्या उन्नतीसाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा आत्मिक उन्नतीसाठी बाधक होत असेल ते योग्य असं होत नाही. आणि म्हणून व्यवहारामध्ये जेव्हा साधक पाहतो, कुठल्याही व्यवहारामध्ये किंवा कुठल्याही वैयक्तिक वागण्यामध्ये, तुमच्यामध्ये तर सर कधी असं वाटतं की जेव्हा विचार असा येतो की आता खरं तर गेल्या आठवडाभर मी एखादीच रात्र किंवा एक झोपू शकलेली आहे की काय बोलावं, काय मुद्दे काढावे आणि काय पॉइंट घ्यावे आणि कसं सरांच्या विषयी बोलावं, हा एक अवघडही असं नाही म्हणता येणार की पणाने त्या भावना खरोखरीच मांडता येत नाहीत. आणि म्हणून व्यवहारात वागत असताना साधकांनी कुठलाही व्यवहार, सद्गुरूंचा व्यवहार हा असा आहे ह्याच्याकडे कधीच पाहिलं नाही पाहिजे. दया, क्षमा, शांती, करुणा, समता, मी बोललीये. फक्त तुमच्याकडे बघून असं वाटतं की जगामध्ये फक्त एकच व्यक्ती अशी आहे की जी ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ आम्हाला समजून देऊ शकते, किंवा आम्ही त्या शब्दांचे अर्थ तुमच्याकडे पाहून की खरंच कसं असावं, किती असावं, त्याचे अर्थ सांगताना असं कधी म्हणता येतं की इतकी करुणा आहे, इतकी दया आहे, इतकं हे, पण त्याचं कुठलंच मोजमाप माझ्या दृष्टीने कधीच तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेलं नाहीये. आणि मला नेहमी असं वाटतं, काही साधकांना कदाचित काही दोष दिसतही असतात, पण मला असं वाटतं सर की कुठलाच दोष कोणत्याही साधकाच्या नजरेला असतच नाही. आणि तो दिसला तरी ह्या भागातून पाहायला जावा की खरोखर सिद्धगुरु काय असतात आणि सद्गुरु काय आहेत, आणि आपण आपली पात्रता आणि आपली योग्यता जी आहे त्या ह्याच्यामधून आपण त्याच्याविषयी बोलू शकत नाही, आपण बोलू नये. फक्त दिलेल्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास करणे आणि दिलेले प्रयोग करणे, स्वतःला घडवून घेण्याची अनेक जन्मानंतर आलेली ही संधी जी आहे तीच संधी मात्र सोडू नये आणि स्वतः घडत राहावं. हे प्रत्येक साधकाच्या बाबतीत घडलं पाहिजे. असं जर घडलं तरच माऊलींना अपेक्षित जी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी किंवा चेतना चिंतामणीचे गाव
चला कल्पतरूंचे आरव, हे जे शब्द आहेत माऊलींचे, की अशी वनच्या वन तयार होतील आणि असे चिंतामणीचे गावची गाव तयार होतील, हे जर असेल तर कदाचित आपल्या योगधामच्या माध्यमातून होणार असेल. आणि सर जसं आता शीतलनी सांगितलं माझ्या बाबतीत, मला खरोखरीच हे सगळं माझ्याविषयी बोलल्या जातं तेव्हा थोडंसं असं होतं की अरे एक प्रकारचं भावना थोड्याशा की नाही असंही म्हणता येत नाही. पण सर हे सगळं जे तुमच्यामध्ये आहे ते माझ्यामध्ये उतरवायचा हा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न मात्र मी नक्की करते की जी गुणवत्ता किंवा जे तुमच्यामध्ये जे जे काही आहे त्याचा काही भाग, काही अंश तरी आपल्यामध्ये यावा. आणि तसं व्यक्तिमत्व सर तुम्ही कित्येक साधकांचं घडवण्यासाठी जी तळमळ तुमची आहे, नेहमी योगधाममध्ये जेव्हा पाहिलं जातं की एखादा विषय सर बोलत असतात, सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, कोणी नवीन व्यक्ती येते आणि मग पुन्हा तो विषय पहिल्यापासून सुरू होतो सर. आणि थोड्या वेळाने पुन्हा कोणी आलं किंवा आपल्या साधकांपैकी कोणाला बोलवलं की अरे ते राहिले, भोसले साहेब राहिले, भोसले साहेबांना बोलवा किंवा आणखी कोणी असेल त्यांना बोलवा. त्यांना पुन्हा काय विषय चालला होता हे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करून इतकं प्रचंड ती तळमळ जी आहे, त्या तळमळीच्या मध्ये सर आम्ही कुठं बसतो किंवा मी स्वतः कुठं बसते हा जेव्हा विचार करते तेव्हा मला तर माझं उत्तर असं वाटतं की जे सर आज माझ्या समोर आहेत तिथे मी कुठेच बसू शकत नाहीये. हा खूप अपूर्णत्व आहे. नुसतं सर हा शब्द उच्चारला तरी किती वेळा सर असं होतं की भावना ज्या भरून येतात, सरांची आठवण आली किंवा सरांच्या विषयी एखाद्या साधकाला जर काही बोलायचं असेल तर ते बोलता येत नाही. हे सर ही गोष्ट काय दाखवते की किती प्रचंड प्रेम तुम्ही आमच्यामध्ये ओतताय. आजच एका साधकाचा मला फोन होता, तिचंही नाव सांगायला काही हरकत नाही, अर्चना बियाणी. अहंकाराच्या विषयी ती बोलत होती आणि म्हणजे मला तिचं असं म्हणणं होतं की तुम्ही किती अहंकार रहित आहात. तिला मी फक्त म्हटलं की अरे माझ्यामध्ये नव्हता असं नाहीये, पण सगळ्या गोष्टी सरांनी ह्या ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टीतनं सगळ्या नव्हता असं नाही, तो काढलाय मात्र नक्की सरांनी. जे जे काही माझ्यामध्ये घडवलंय किंवा जे जे काही घातलेलं आहे सर, तुम्ही किती प्रकाराने आणि किती पद्धतीने सहज बोलण्यातनं, दृष्टीतनं, संकल्पाने, अनुभव देऊन, ती कृपा किरण देऊन किती वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सतत घडवत गेलात. एक प्रसंग सांगते. कालच बोलताना सर असं म्हणाले की मायादेवी ही साधकांसाठी कशी आडवी येत असते हा भाग होता. आणि आसक्ती हे तिचं एक रूप आहे. माझ्यामध्ये कदाचित ती त्यावेळी जास्त होती. प्रचंड वेगळ्या भावना, प्रचंड दुःख, प्रत्येक गोष्टीने हे होऊन जाणं, दुखावून जाणं हा खूप प्रकार होता. आणि काहीतरी रेकॉर्डिंग होतं आणि त्या दिवशी मार्गदर्शनामध्ये तोच विषय झाला होता आणि काहीतरी रेकॉर्डिंग होतं आणि ते रेकॉर्डिंग करत होते आणि मी समोर उभी होते, सुजाता एका बाजूला होती आणि सर तो अभंग मला असं वाटतं म्हणत होते, आसक्ती विन करीती प्रीती प्रभू नांदतो त्यांच्या चित्ती. आणि ही ओळ म्हणताना सरांनी फक्त माझ्याकडे एक नजर टाकली आणि त्या नजरेमधून सरांना काय म्हणायचं आहे म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टीतनं सर घडवत गेलात. आणि एखादा सर्वसामान्य व्यक्तिमत्व किंवा एखादी व्यक्ती असं घडवण्यातनं म्हणजे जे घडवतात त्यांचं सामर्थ्य प्रचंड आहे सर. म्हणजे
किती प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला तुम्ही हा विचार ठेवून योगधाम उभं करायचं, योगधाम मधले साधक उभे करायचे, आणि तेही सध्याच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये आज माणूस माणसाला विसरलेला आहे, माणूस माणसाला विचारत नाही, भावना सगळ्या बोथट होत चाललेल्या आहेत. प्रचंड संघर्षाचा काळ त्या दृष्टीने पाहिला तर आहे, आणि त्या काळामध्ये प्रेम ओतणं आणि प्रेम देणं ही गोष्ट काही गुरुगीतामधल्या ज्या एक कडवं आहे ते मला असं वाटतं की फक्त मी ते सांगते. सरांनी जे गुरुगीत रचलेलं आहे ते एक प्रकारे आपलं पसायदानही आहे आपल्या परंपरेचं, आणि सरांच्या भाव त्याच्यामधून पूर्ण स्वतःच्या सद्गुरूंविषयीचे भाव जे आहेत ते सगळे कसे असावेत ह्याच्यासाठी ते गुरुगीत आपल्यासाठी एक आदर्श आहे. त्याच्यातलं एक कडवं मला असं वाटतं की आपल्यासाठी ते लागू होतं सर. सेवा प्रणाम गुरुवर, बारंबार प्रणाम गुरुवर, सेवा समर्पण भाव जगा कर, मनसे तन धन अर्पण कर, चरण सेवा करू पूज्यवर, दीजो यह अधिकार, गुरुवर प्रणाम बारंबार. हा सगळा जो भाग आहे, सेवा समर्पण श्रद्धा, ह्या भावनेमध्ये कुठेतरी महायोगधामनी बसावं, ह्या भावनेमध्ये चालत जावं, आणि सगळ्या साधकांनी ह्याच्यामधून उभं राहावं. असं हे सगळं घडवणार तर सर तुम्हीच आहात. कदाचित बोलण्यातून ते तुमच्या येत नाही, पण तुमच्या वागण्यामधून मात्र तुमची प्रत्येक गोष्ट अनुकरणात आणावी अशी आहे. कुठल्या वेळी कसे वागता, कुठल्या वेळी कसे बोलतात, कुठल्या वेळी काय कपडे कसे घालावेत, काय करावं, खावं कसं, प्यावं कसं, इथपासून जी जी गोष्ट. म्हणून म्हटलं की जसं ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात जी ओवी आली आहे, जे महाभारती नाही ते नोहे लोके तिही, म्हणून म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय, हे जे आहे सर, असा विषय मलाही असं वाटत नाही की तुमच्या जवळ असाही एकही असा विषय नाही की ज्याला तुम्ही कुठला स्पर्श केला नाही, असा एकही विषय नाही. फक्त एक उदाहरण सांगते आणि मी मला असं वाटतं सर वेळ संपत आलेली आहे, आजची 6:50 व्हायला आलेले. आपली एक साधक काही वर्षांपूर्वी अशी अवस्था होती की तरुण 18-19 वर्षाची मुलगी, आणि सायकोलॉजिकली खूप प्रचंड डिस्टर्ब झाली ती. एक प्रकारे आपण ज्याला वेडाचा झटका म्हणू अशी अवस्था होती. आणि त्या साधिकेला मोठ्या महाप्रयत्नाने, कोण आहे बाकी सगळ्यांना तो भाग माहिती आहे, महाप्रयत्नाने मी परभणीला घेऊन गेले, आणि तिच्याकडे पाहिल्यानंतर, फक्त पाहिल्यानंतर सर म्हणाले की हिला फक्त गाढ झोपेची गरज आहे. आणि त्याच्यानंतर 8 दिवस ती मुलगी झोपेतनं उठली नाही. तिला दवाखान्यात ऍडमिट करायची तर गरज पडलीच नाही, पण तिला जे काउन्सिलर, सायकेट्रिस्ट काउन्सिलर होता त्याची गरज पडली नाही सर. आणि तुम्ही दिलेल्या प्रयोगांमधून ती साधिका पूर्ण बरी झाली. त्याच्यानंतर महिन्यानंतर तिची एक्झाम होती, ती एक्झामही ती चांगल्या पद्धतीने पास झाली. ज्या वेळी तुम्ही एखाद्या ह्याचा फोटो बघून किंवा हेही कधी सर बोलण्यात तुमच्या येत नसतं की असं करावं म्हणजे असं होतं, किंवा फक्त तुमच्या वागण्यातून ज्या गोष्टी किंवा तुमच्या सहवासातून ज्या गोष्टी लक्षात येतात, खरं म्हणजे त्याच्याही विषयी खूप अपूर्णत्व आहे की पटकन लक्षात येणं, आणि आपण आत्ता सरांना काय म्हणायचंय किंवा आत्ता सरांना काय वाटतंय हा भाग लक्षात येणं हे खूप हे अवघड असतं. तसा प्रयत्न चालू असतो सर, पण नेहमीच असं वाटतं की सरांच्या मनामधले जे भाव आहेत ते त्या क्षणी आपल्याला त्यांना बोलायची गरज पडू नये, आणि ते भाव आपल्याला त्या क्षणी समजत जावेत, आणि त्यानुसार आपली कृती होत जावी, त्यानुसार आपलं आचरण होत जावं, वागणं होत जावं, हे जे वाटत असतं. तर त्याच्याकडे मला असं वाटतं की हे घडवता आलं पाहिजे, मला स्वतःला ह्या दृष्टीने चालता आलं पाहिजे. अनेक वेळा त्या बाबतीत चुका होतात, आणि असा चुकत माकत चाललेला हा माझा प्रवास आहे.
पण सर तुम्ही आहात हा भाव मात्र नक्की खूप घट्ट आहे, की माझ्या प्रत्येक श्वासामध्ये नेहमी असं वाटतं, की आपण जी साधना करू, ती साधना आपल्या सरांसाठी असावी. आपल्या सरांना त्याचं पण नेहमीच असं उलट होतं, की तुम्हीच इतकी शक्ती ओतत असता आणि असं वाटतं, की मला नेहमी असा भाव येतो सर, की सरांची शक्ती आपल्यासाठी कमीत कमी खर्च व्हावी. पण मला असं वाटतं, की हे मला घडवता आलेलं नाहीये. माझ्यासाठी तुम्ही खूप प्रचंड शक्ती ओतलेली आहे आणि नेहमीच ती ओतत आलेले आहात. पण कुठेतरी मलाही ह्याच्यामधून हा भाव व्यक्त करावासा वाटतो, की त्याच्यावरती बोलायला गेलं तर सरांचा फक्त एक शब्द असतो नेहमी, चालायचंच. कितीही वेळा मी म्हणते, की "सर तुमच्यामुळे हे असं झाले, तुम्ही ही शक्ती ओतली, तुम्ही इथे असं केलं." आणि म्हणून जे मला पुन्हा ते वाक्य माझं पुन्हा परत घ्यावंसं वाटतं, की मी कधी माऊलींना पाहिलेलं नाही. मी कधी बाप्पासाहेब अनुभवातनं माऊलींना आपण अनुभवू शकतो. बाप्पासाहेबांना, मोदीजी महाराजांना किंवा ज्या संतांना. पण माझ्यासमोर फक्त माझे सर असतात आणि फक्त माझ्या सरांसाठी मला जे काही करता येईल ते मला करता यावं आणि तीच करण्याची बुद्धी, त्या पद्धतीने चालण्याची बुद्धी आणि त्या पद्धतीने सरांना कुठलाही त्रास न होता आपण त्यांना जेवढा जास्तीत जास्त आनंद, प्रसन्नता, सुख, समाधान आणि त्यांना जे हवं. खरं म्हणजे मला नेहमी ओशो ह्या बाबतीत समोर उभे राहतात. त्यांच्याकडचं सामर्थ्य किती होतं, काय होतं हा आपल्या बोलण्याचा विषय कदाचित आत्ताच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती नाहीये. पण ऐहिक ऐश्वर्य ज्याला आपण म्हणू, ऐहिक समृद्धी, ऐश्वर्यही नाही म्हणता येत. ऐश्वर्य हा शब्द आपण आध्यात्मिक ह्याच्यासाठी वापरू शकतो. पण ऐहिक समृद्धी जी आहे, नेहमी मी थोडीशी अशी वेगळ्या दृष्टीने ते ओशोंच्या ह्याच्यावरती कव्हर येतात. त्यांच्या हातामधली घड्याळ पाहत राहते. म्हणजे असा भाग नाही. पण मला नेहमी असं वाटतं, की कुठेतरी एका पातळीवरती मला माझ्या सरांना नेऊन ठेवता आलं पाहिजे ह्या दृष्टीने आणि असे साधक तयार झाले पाहिजेत सर, की तुम्हाला व्यावहारिक जीवन असो, आध्यात्मिक जीवन असो, कुठल्याही बाबतीत एक क्षणही कुठलीही खंत करण्याची किंवा कुठलीही चिंता करण्याची गरज पडू नये असं योगदान उभं राहावं. आणि खरोखरच आजच्या ह्या बोलण्यामध्ये कितीतरी चुका झाल्या असतील, काही असेल, पण आजच्या ह्या क्षणी माऊलींच्या चरणी माझी एवढीच प्रार्थना राहील, की माझ्या सरांनी आजपर्यंत जे काही केलेलं आहे, जे काही घातलेलं आहे आणि जे काही सर संसारामध्ये वागत असताना ज्या काही अडीअडचणी ज्या पद्धतीने सर तुम्ही हसत हसत ज्याला म्हणू की निभावून नेलेल्या आहेत, तर इथून पुढे माऊली खरंच माझ्या सरांना कुठलाही त्रास ना आध्यात्मिक बाबतीत, ना व्यावहारिक बाबतीत, ना सांसारिक बाबतीत होऊ नये हीच माझी माऊलींच्या चरणी प्रार्थना राहील. आणि माऊलींनी खरंच माझं एवढं तरी मागणं ऐकावं असं नक्कीच मी आपण माऊलींना तो माझा अधिकार नाहीये, पण माऊलींनी हे मागणं नक्कीच माऊली पाहतच असतील ना सर, त्याच्यामुळे माझं हे मागणं नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि इथून पुढे साधक असे सामर्थ्याने उभे राहावेत की कुठला एकही शब्द बोलण्याचं काम पडू नये आणि इथून पुढच्या काळात सर तुम्ही आमच्यासाठी आहातच, पण साधकांनीच काय आपले सद्गुरू आहेत आणि काय त्यांचं सामर्थ्य आहे. जे कॅज्युअल अप्रोच असतो शिबिराला येण्याचा, साधना करण्याचा, मला ही गोष्ट जमत नाही असं म्हणण्याचा, तो सगळ्या साधकांचा सुटावा आणि सगळे साधक एका मेळाने, एका ह्यानी, एका ताकदीने प्रत्येक जण ह्या वाटेकडे चालावा अशी माऊलींच्या चरणी पुन्हा प्रार्थना करते. आणि सरांच्या विषयीचे माझे भाव मला पूर्णांशाने नाही व्यक्त करता येत आहेत, पण ते नाहीच आलेले आणि खरं ते कधी येतील असंही वाटत नाही. आणि मग आज एवढंच मला असं वाटतं की बोलावं, पुढे मला बोलता येईल असंही मला वाटत नाही. पण
माऊली असो, बाप्पासाहेब आहेत, मोदीजी महाराज आहेत, आपण जे म्हणतो की त्यांचं सतत लक्ष असतं आणि या महायोगदांवरती आणि माझ्या सरांच्या वरती त्यांनी नेहमीच लक्ष ठेवावं आणि सगळ्या साधकांना ती सद्बुद्धी द्यावी. संपूर्ण विश्वासाठी जे कार्य आपल्याला उभं करायचंय तेही घटित व्हावं, कुठेतरी आपण त्या दृष्टीने चालावं आणि तिकडे सरकावं, एवढी चरणी त्यांच्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि सर जे काही चुकलं वाकलं असेल, तुझेच सारे तुझ्या तुला अर्पिना मन माझे लाजे, तुझेच सारे तुला अर्पिना मन सद्गुरूंची मानसपूजा म्हणून एक मोठं हे आहे, गीत आहे हे. त्याच्यामधल्या शेवटच्या ओळी मला अतिशय अतिशय आवडतात, कारण त्या माझ्या भावनेशी मला परफेक्ट बसवता येतात. तुझेच सारे तुला अर्पिना मन माझे लाजे, प्रेमाश्रू हे पदी ढाळीते तेची मात्र माझे. एवढं सांगून सर मी आजचं माझं बोलणं संपवते. सरांच्या परवानगीने मीटिंग एंड करते. आत्मवंदन सर्वांना. सर करू ना सरांचं? ताई संपवते मीटिंग. आत्मवंदन सर्वांना. आत्मवंदन सर्वांना.